आश्रम पाठविला बहिणे आश्रम पाठविला आश्रम पाठविला बहिणे आश्रम पाठविला बहिणे हिनं आश्रम पाठवला ही भिल्लपुरातली कोणीतरी साध्वी येते आणि हिनं आपला सगळा आश्रम पाठवला ही सगळा रस्ता स्वच्छ करते असं कलकलाट करायला लागले जोर जोरामध्ये रात्री 1-1:30 वाजता हे पंपा सरोवराच्या ठिकाणी सगळं काही घडतंय का हो एवढं होत आहे भिल्लपुरीची कलंकिनी भिल्लपुरीची कलंकिनी शासावे तिजला आश्रम पाठविला आश्रम पाठविला आजी पाठविला हा राग गोव्याकडच्या माणसाला फार आवडतो ते आम्ही गेलो की कायम ते आम्हाला म्हणतात तू बुवा मरे खातोस मरे जेवतोस मरे मग ध आपल्या घरी निघून जा कीर्तन झाल्यावर या पद्धतीनं शुक्रवार आहे त्यामुळं आश्रम पाठविला कलकलाट करायला सुरुवात झाली आणि मातंग ऋषींच्या समोर या 8 वर्षाच्या शबरीला समोर आणलं धरून सगळ्यांनी बकोटतीचं धरलं 4 शिष्यांनी आणि आणलं हीच सेवा करत होती लपून आपला आश्रम पाठवलाय ती थरथर कापायला लागली हो मतंगाला पाहिल्यावरती त्यांचं तेज पाहिलं मातंग ऋषींचं आणि इतकी कापायला लागली मतंग म्हणाले झालो प्रसन्न तुझला सेवा मूर्ती तू मला गमसी प्रत्यक्ष सेवा मूर्ती असतो बरं का म्हणून तू आता ह्या मार्ग पूर्ण स्वच्छ केलास की नाही आता तुझ्या जीवनाचा मार्ग स्वच्छ करून देण्याची जबाबदारी माझी कोण तू तुझं नाव काय कुठून आली सगळा वृत्तांत तिला विचारला आणि तिने सगळा वृत्तांत सांगितला अशी मलय पर्वतावरचा राजा शबर तर शबराची म्हणाली मुलगी शबरी माझ्या विवाहाकरता 250 कोकरं आणली होती ते काही मला मान्य नाही म्हणून त्यांचा जीव वाचण्याकरता म्हणून मी घरातून निघून आले त्यांनाही सोडलं आणि मी स्वतःला सोडवून घेतलं माझ्या आयुष्यातून आता तुमच्या चरणांशी आली आहे तर ती कृपा तुम्ही माझ्यावरती करा मतंग म्हणाले तू माझ्या आश्रमात राहा पण एक अट आहे कोणती अट कुठलीही सेवा कर सेवा करण्याबद्दलचा ना नाही पण रोज संध्याकाळी मी अध्यात्म श्रवण अनेक शिष्यांकरता उपलब्ध माझ्या करून देतो म्हणजे रोज थोडक्यात ब्रह्मज्ञानावरती रोज संध्याकाळी 5-5:30 वाजता आत्ताच्या भाषेत बोलतो संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळेला रोज माझ्या शिष्यांकरता ब्रह्मज्ञानाची सोय उपलब्ध करून देतो रोज मी 1-1.5 तास तरी माझ्या शिष्यांकरता मी बोलतो तर ते काय करायचं तू ह्या आश्रमात राहू नकोस तुला वेगळी झोपडी बांधून देतो कुटी बांधून देतो का ही स्त्री शिष्य स्त्री आहे ही मुलगी आहे श्रोते त्यामुळे पुरुष शिष्यांमध्ये नको मर्यादा आहेत श्रोते त्या पद्धतीनं तिला झोपडी बांधून दिली पण रोज संध्याकाळ झाली की त्या झोपडीतून जिथे कुठे तू सेवा करत असशील मी प्रवचनाला सुरुवात केली की तू या प्रवचनाला यायचं चालेल शबरी म्हणाले हो म्हणजे माझ्या कल्याणाची गोष्ट हो ही माझ्याच कल्याणाची गोष्ट ही जी शिक्षा आहे थोडक्यात मतंग ऋषींनी सांगितलेली किंवा अट जी ठेवली आहे ही माझीच राजाने समजा बेडकाला आदेश केला बेडकानं काही चुका केल्या म्हणून आणि राजाचं म्हणाला या बेडकानं अशी गोष्ट केली आहे ना या बेडकाला नदीत टाका बघू तर बेडकाला राग येईल का माझ्याच कल्याणाचं आहे श्रोते हो नाही राग येणार त्या पद्धतीनं त्या शबरीला राग कशाला येईल आणि म्हणून किंवा वाईट कशाला वाटेल आणि त्या दिवशीपासून शबरी मतंग ऋषींचं रोज प्रवचन संध्याकाळपासून ऐकायला तिनं प्रारंभ केला ह्यालाही किती वर्ष झाली तर 8 वर्ष झाली बरं म्हणजे कितव्या वर्षी आली आहे मतंग ऋषींकडे 8व्या वर्षी म्हणजे पुढची 8 वर्ष ती ऐकते म्हणजे शबरीचं वय 16 वर्षाचं शबरीचं वय 16 वर्षाचं जी पडेल ती सेवा करायची मतंग ऋषींची काही कुठून फुलं जमून आणता येतील ती आणून द्यायची सगळी उपकरणी भांडी छान घासून द्यायची चकचकीत घासून द्यायची अशा प्रकारे काही ना काहीतरी मदत करायची आणि झाला असा विषय जेव्हा शबरीचं 16 वय झालं आणि 8 वर्ष शबरीची इथली आश्रमातली पूर्ण झाली सेवेची
तेव्हा मतंगाने निर्णय जाहीर केला, कारण मतंगांचं वृद्धापकडे वय वाढत होतं. त्यामुळे मतंग विचार करायला लागले की आता मला समाधी घेतली पाहिजे, कारण पृथ्वी तलावरचं असणारं माझं जे काम आहे ते पूर्ण झालंय. जे असणारं माझं या युगातलं काम आहे ते पूर्ण झालंय, कारण प्रत्येक जणांना ठरवलेलं आहे ज्याला जन्म त्याला मृत्यू निश्चित, समाधी घेतली पाहिजे. त्यामुळे कधी समाधी घेणार हे मतंग ऋषींनी जाहीर केलं. पण समाधीच्या घ्यायच्या अगोदर कोणाला जर काही प्रश्न असतील तर ते विचारून घ्या असं मतंग ऋषींनी सांगितलं. त्यामुळे समाधी घ्यायच्या अगोदर मतंगांना नाना प्रश्न विचारले पाहिजेत. त्यामुळे अनेक प्रश्न विचारण्याकरता अनेक शिष्यांची गर्दी. बाजूचे काही पंचक ऋषीतले सुद्धा काही ऋषी कसं काय ब्रह्मज्ञान होईल, तुम्हाला जो ब्रह्मानंद दिसतोय प्राप्त होतोय तो मलाही होईल का, या पद्धतीने अनेक प्रश्न त्या मतंग ऋषींना विचारले जायचे. आणि शेवटचा आता आज समाधी घेणार, हिमालयात जाणार, तपाला बसणार आणि तिथं समाधी घेणार. इतक्यात एक 4-5 तासच राहिले मतंगांचे जायचे. शबरी आली समोर आणि शबरी म्हणाली, महाराज तुमच्या आश्रयाला मी आले. इथं आतापर्यंतची जी 8 वर्ष काही माझ्या आश्रमात झाली ती तुमच्या कृपेनं प्राप्त झाली. तुम्ही मला जर ह्याचं पूर्ण तत्वज्ञान सांगितलं नसतं तर मला कळलं नसतं. पण म्हणले एक मला प्रश्न आहे, तुमच्या या 8 वर्षाच्या प्रवचनातून पडलेला एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर द्याल का महाराज? हो, मी सगळ्यांना उत्तर देतोय. मतंग म्हणाले, तुला का नाही देणार? काय प्रश्न आहे तुझा? शबरीचा प्रश्न काय होता बघा. शबरी म्हणाली, तुम्ही काय सांगितलं या 8 वर्षाच्या प्रवचनातून मला एक गोष्ट कळली की जोपर्यंत भगवंताचं सगुण दर्शन होत नाही, बरं का, अशा दात्याचं सगुण दर्शन जोपर्यंत मला होत नाही तोपर्यंत मिळालेला देह आणि असणारे डोळे यांना काहीही किंमत नाही. तर मला सांगा, मला कधी ना कधीतरी देव दर्शन द्यायला येईल का? इथून वाल्मिकी रामायण सुरू होतं. बरं, याच्या अगोदर जे आहे ना ते सगळं धेनुदास डोळ्यांनी सगळं चरित्र बांधलेलं. इथून वाल्मिकी रामायण सुरू होतं. ती विचारतीये शबरी, मला कधी ना कधीतरी देव दर्शन द्यायला येईल का? तेव्हा मतंगाने परीक्षा पाहिली. मतंग म्हणाले, बाळा तुला कधी देव ना दर्शन द्यायला येणार नाही. बघा, तुला हिरमुसली हे वाक्य ऐकल्यावर मतंगांचं, तुला कधी देव दर्शन द्यायला येणार नाही. हिरमुसली असं का म्हणाले मतंग म्हणून? पण ठीक आहे, देवाला नसेल दर्शन द्यायचं तर त्याला काही डोका आपटणार का? त्याच्या चरणांची परीक्षा पाहिली, भाव पाहिला, श्रद्धा पाहिली शबरीची. आणि मतंग म्हणाले, बाळा अजून माझं वाक्य पूर्ण व्हायचं आहे. काय तू काय प्रश्न विचारलास की देव कधी दर्शन द्यायला येईल का? मी तुला त्याच्यावर उत्तर दिलं, देव कधी तुला दर्शन द्यायला येणार नाही. का? तर देव तुझं दर्शन घ्यायला येणार आहे. देव तुझं दर्शन घ्यायला येणार आहे. का? 250 कोकरांचा जीव वाचवणारी ही साध्वी शबरी कोण? वाकडी वाट करून येईल आणि तुझं दर्शन घेईल. आता काय आनंद झाला त्या शबरीला. मुलं आनंद कसा व्यक्त करतात. 16 वर्षाची होती श्रोते, गोदावरीवर गेली, पटकन स्नान केलं आणि लक्षात आलं, अरे अजून एक प्रश्न विचारूया. एवढं सांगितलंय मतंगाने आपल्याला, अजून एक प्रश्न विचारूया. महाराज जे कोणी मला दर्शन द्यायला येणार आहेत, तुमच्या भाषेप्रमाणे माझं दर्शन घ्यायला येणार आहेत, त्यांचं नाव काय असेल? पुढे भगवान विष्णूंचा 7वा अवतार व्हायचा आहे, राम. तो राम तुझं दर्शन घ्यायला येणार आहे. आनंद झाला. नमस्कार केला मतंगाना. मतंग हिमालयात गेले, समाधिस्थ झाले. 4 दिवस झाले, रोज सेवा करतीये. 4 दिवस झाल्यावरती, म्हणजे मतंग ऋषी गेल्यानंतरचे 4 दिवस गेल्यावरती ही विचार करते. सगळे प्रश्न विचारले जे काही होते ते, पण एक प्रश्न विचारायचा राहून गेला. कोणता? राम येणार दर्शन द्यायला हे कळलं, पण कधी येणार हे विचारायचं राहून गेलं. बरं, पण जोपर्यंत सांगितलंय तोपर्यंत वाट पाहिली पाहिजे. कशी थांबली ती. धेनुदास डोळ्यांचं सुंदर पद आहे बरं का. आपण शब्द याचा एकाच संगीत ऐकाच, पण याचे शब्द धेनुदास डोळ्यांनी काय, तिचं पूर्ण चरित्र एकाच, किती वाट त्यांनी पाहिली, किती पाहिली आणि कशी पाहिली, एकाच पदात सांगितलंय. बरं, छंद लागला. कसा लागला तिला छंद? रामाचा छंद लागला तिला मानसी. प्रभू येईल आज. तिला वाटतंय आता येईल प्रभू, आता येईल, आता येईल, पण येत नाहीये. छंद लागला तिला मानसी. प्रभू येईल आज. विसरून गेली जगास शबरी. विसरून गेली जगास शबरी.
सर्व अन्य काज छंत लागला तिला मानसी प्रभू येईल आज विसरून गेली जगास शबरी सर्व अन्य काज तिची दिनचर्या कशी होती तर धनुदास डोळ्यांनी पहिल्या चरणापासून सांगायला सुरुवात केली. कुठे प्रभाती केश कलापे शब्द आहे का कुठे प्रभाती केश कलापे आश्रम पथ झाडी सद्गुरूंचा मार्ग कशी झाडायची हातान झाडायची मतंगांचा गोदावरी ते आश्रमापर्यंत. पण त्यांचे जे सद्गुरू आहेत राम त्यांचा मार्ग कशी झाडायची तर वाल्मिकी म्हणाले तिचे केस लांब होते गुडघ्यापर्यंत होते असे लांब होते. ती काय करायची अशी ओढवी राहायची लक्षात घ्या आणि त्या केसांनी आपल्या तो रामप्रभूंचा मार्ग आठही दिशांचे मार्ग बरं का ईशान्य नैऋत्य सगळे वायव्य सगळे आठही दिशा ती झाडायची. का झाडायची तर प्रभुपद कमला ऋततील म्हणून खडे दूर काढी. माझा राम येणार त्याच्या पायात खडे नाही पोचता कामा माझ्या रामाच्या पायामध्ये खडे नाही पोचता कामा म्हणून अशी रोज कुठे प्रभाती केश कलापे आश्रम पथ झाडी वृत्तातील म्हणून प्रभुपद कमला खडे दूर काढी. पुढे वर्णन आहे मार्ग प्रतीक्षा करीत पैसे मार्ग प्रतीक्षा करीत पैसे हाती जपमाळ वाट बघायची हो आता येईल राम नंतर येईल सांगितलंय मला राम येणार आता बघूया कधी येतो. पण किती थांबली ह्या एका ओळीतच मतंगांच्या लक्षात येतं ती किती थांबली बघा. मार्ग प्रतीक्षा करीत पैसे हाती जपमाळ किती थांबली. रवी मावळला नकळे ती जसी रवी मावळला नकळे ती जसी झाली सांज वेळ रवी मावळला. कुठला रवी मावळला आकाशातला का नाही आयुष्याचा रवी मावळायला आला. आयुष्याची संध्याकाळ झाली आयुष्याची संध्याकाळ झाली सुद्धा तरी तीच म्हणतीये आला नाही. शेवटचं चरण मतंग म्हणाले आला नाही कुठे गुंतला भक्त सखा राम. काय येत नाही कुठे गुंतला माझा राम अजून माझं पुण्य तेवढं निर्माण झालं नाही का की अजून राम आला नाही. म्हणून प्रश्न विचारावा तिच्या मनाने स्वतःला काय आला नाही कुठे गुंतला भक्त सखा राम. तिच्याच मनाने उत्तर दिलं असेल केला अन्य आश्रमी त्याने विश्राम. काय आला नाही कुठे गुंतला भक्त साडग्यातली उष्टावलेली बोर ठेवली. रामप्रभूंनी पाहिलं ते बोर चाखलं दात होते दिसले चव घेऊन पाहिली का गोड पाहिजे व्यवस्थित पाहिजे वासना नको कुठली त्याच्यामध्ये त्यामुळे चाखलं आणि ते वाडगं लक्ष्मणाचे असं लक्ष्मण उभे होते असे पाठी लक्ष्मणांकडे दिलं. लक्ष्मणाच्या मनात विकल्प आला बरोबर आहे वसिष्ठांच्या पाठशाळेमध्ये शिकलेले आहेत लक्ष्मण सगळेच शिकले काय उष्ट कोणाचं काही खाऊ नये उपायन संस्कार झाला. श्रोते हो शेवटी मातृभोजनाला उष्ट खायचं आईचं त्याच्यानंतर उष्ट नाही. एकदा आवती आणि एकदा हे झालं जाणवं आलं गळ्यामध्ये की उष्ट नाही त्यामुळे उष्ट कोणाचं खायचं नाही. हे कसं काय विकल्प आला विकल्प चूक नव्हता पण कोणासमोर आला ते चूक आला. श्रोते हो ती शबरी काय म्हणते माहितीये का त्याच्या मनात आलेला विकल्प 80 वर्षाची तपश्चर्या केलेली होती त्यामुळे ओळखता येत होतं समोरच्याला त्यामुळे चेहरा ओळखला लक्ष्मणांचा. आणि ही शबरी काय म्हणाली का सौमित्री शंकित दृष्टी सौमित्री म्हणजे लक्ष्मण का सौमित्री शंकित दृष्टी अभिमंत्रित ती नव्हे तो उष्टी.
काय म्हणाली की तुझ्या दादाचं म्हणजे रामाचं नाव जर मी गेले अनेक म्हणजे 80 वर्षाचं घेतीये, तर मी जो पदार्थ उष्टा केला तो पदार्थ उष्टा नाही झाला, तो अभिमंत्रित झाला. श्रावण महिन्यात अनेक ब्रह्मवृंद मंडळी जेव्हा श्रावणीचा प्रयोग करतात तेव्हा ते यज्ञोपवीतचे ते मंत्रवून म्हणजे अभिमंत्रित केलं जातं. किंवा आपण जेव्हा कुठल्या कुठल्या तीर्थक्षेत्री जातो तेव्हा त्या समाधीला सज्जनगड असेल, गोंदवलं असेल, तर अक्कलकोट असेल, तिथं अनेक जण काय करतो आपण जपमाळ जी आपण जी कायम जप करत असतो ती आपण तिथे लावून घेतो, अभिमंत्रित करून घेतो थोडक्यात. तर तो दर्जा माझ्या बोरांचा आहे असं शबरी म्हणते. बरं, आणि बोरं खाल्ली त्याच्यानंतर सगळं वाडगं लक्ष्मणानेच फस्त केलं. पहिली 2-3 जी बोरं होती ती रामप्रभूंनी खाल्ली आणि ह्यानंतर मात्र दर्शन झालं. शबरी म्हणाली जीवनाचा कृतार्थता क्षण जो असतो तो प्राप्त झाला आणि निघाला प्रभू नेत्री तो साठविला. समर्थ म्हणाले देवाला कसं आठवावं. आजचं समारोपाचं कीर्तन आहे की नाही, की ते गोंदवलेकर महाराजांचं वाक्यच आहे की देवाकडे असं बघावं की मी हे त्याच्याकडे शेवटचं बघतोय. बरं का, याचा अर्थ लक्षात घ्या. काय शेवटचं बघतोय याचा अर्थ काय, शेवटचं असं नव्हे, शेवटचा अर्थ याचा काय की मी नीट बघेन त्याच्याकडे. बरं, मी त्याच्याकडे नीट बघेन म्हणजे असं प्रत्येक वेळी विचार करायचा. मी मंगलमूर्तींकडे बघत असताना किंवा कुठल्याही देवाकडे बघत असताना त्याचा निरोप घेत असताना कसा निरोप घ्यायचा, तर ह्याच्यानंतर भेट होईल नाही होईल माहिती नाही, आत्ताच नीट घेतो असं प्रत्येक वेळेला करावं म्हणजे त्याचं नीट दर्शन होतं. म्हणून निघाला प्रभू नेत्री तो साठविला. किती साठवला त्या रामाला? अर्धा पाऊण तासाचं दर्शन होतं. तर म्हणाले आयुष्यामध्ये जो सदा आठविला. आणि म्हणून कुटी सोडून चालिले राम जेव्हा जेव्हा रामप्रभू कुटी सोडून जायला निघाले, पुढे किष्किंधा नगरीकडे जायचंय, वालीशी युद्ध करायचंय, कुटी सोडून चालिले राम जेव्हा आणि तेव्हाच कुडी सोडून चालिले प्राण तेव्हा सीताकांत स्मरण जय जय राम. म्हणतात की मृत्यूचा सुद्धा महोत्सव व्हावा अशी ही शबरी. बरं का, मृत्यूचा महोत्सव असतो का, पण शबरीच्या बाबतीत मृत्यूचा महोत्सव झाला. काय झालं, वाल्मिकी म्हणाले की रामप्रभू आणि शबरी यांची नजर एक झाली, दृष्टी एक झाली आणि तिचा देह आपोआप पंचमहाभूतांमध्ये विलीन झाला. अग्नीनं तिथं स्वतःहून प्रगटीकरण घ्यावं आणि तिचा पंचमहाभूतांमध्ये तो देह विलीन झाला. तर शबरीला विचारलं काय केलंस तू या 80 वर्षामध्ये? ती म्हणाली तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या दात्याला मी 80 वर्षात विसरले नाही की ज्याने मला समाधान प्राप्त केलंय. त्या आनंद जो आपल्याला जो दादा देतो, तुकाराम महाराज म्हणतात त्या नारायणाला कधी विसरून चालत नाही. म्हणून ऐशा दात्या विसरावे तोंड पोळा पसरावे ह्या पद्धतीने झालेली 3 दिवसाची कीर्तन सेवा श्री मंगल मूर्तींच्या चरणी, उपास्य देवत श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणी, सर्व परमेश्वर स्वरूप श्रोते सर्व श्रोत्यांच्या चरणी आणि आमचे गुरुजी कुबेरबाबा यांच्या चरणी समर्पित करतो. काही जर 3 दिवसाच्या कीर्तनातून काही बोलण्यामध्ये चूक झाली असेल, कोणाचा अपमान झाला असेल तर क्षमा करा. फक्त विनोद जो काही कीर्तनात झाला तो फक्त हेतू काय, शुद्ध विनोद, बाकी कोणाचं काही नाही. त्यामुळे सगळ्यांवरती कृपा या भगवंताची राहो अशी आपण प्रार्थना करूया. असा दिवसेंदिवस वर्षानुवर्ष बरं का हजारो वर्ष हा उत्सव साजरा हो आणि हजारो असणाऱ्या वर्षात उत्सवामध्ये वाढत रंगत याची दरवर्षी जावं अशी मी आपल्याला प्रार्थना करतो. मंगलमूर्तींच्या चरणी नमस्कार करतो, सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो. आम्हाला 3 दिवस ज्यांनी साथ दिली असे दोन्हीही साथीदार यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यामुळे कीर्तनामध्ये रंग आला आणि ह्या पद्धतीने आमचे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जातो पुढच्या गावा आमचा रामराम घ्यावा. या पद्धतीने ऐशा दात्या विसरावे